लक्ष द्या. आपण मराठी व्याकरण मध्ये आतापर्यंत काय पाहिलं? शब्दात जाती झाल्या आपल्या, ठीक आहे. त्याच्यानंतर प्रयोग पाहिला, प्रयोग नंतर वाक्य पृथ्थकरण पाहिलं. तर वाक्य पृथ्थकरणामध्ये आपण काय पाहतो? एक वाक्य पृथ्थकरणाचे दोन म्हणजे वाक्याचे दोन भाग पाडले होते. एक होता उद्देश विभाग आणि एक होता विधेय विभाग. तर उद्देश विभाग जो कर्ता राहते त्यालाच काय म्हणतो आपण? उद्देश. विधेय विभाग जो विधेय राहते त्यालाच काय म्हणतो आपण? क्रियापद. उद्देशाबद्दल म्हणजे कर्त्याबद्दल माहिती सांगते त्याला म्हणतो आपण उद्देश विस्तार. आणि विधेय जो विभाग होता विधेयाबद्दल माहिती सांगते त्याला म्हणते विधेय विस्तार. ठीक आहे. त्याच्यामध्ये मग आपण पाहतो कर्म आणि कर्माबद्दल माहिती सांगते कर्म विस्तार. ठीक आहे. त्याच्यानंतर पाहिला आपण आधारपूरक आणि विधी किंवा विधानपूरक. कोणतं पाहिलं? विधी किंवा विधानपूरक. य कधी घेत त्याच्यात विधेयपूरक. कोणतं? विधेयपूरक. विधेयपूरक कशाला म्हटलं होतं? कर्म 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 किंवा कर्मपूरक किंवा विधेयपूरक. हे खूप महत्वाचे शब्द आहे, हे नाव आहे. हे नाव लक्षात ठेवावं लागेल. तुमचा सगळा टॉपिक झालेला होता, पण याचे जे नाव चेंज झाले, कर्त्याला उद्देश म्हणते, बरोबर आहे, क्रियापदाला विधेय म्हणते, ठीक आहे ना. कर्म जसच्या तसाच आहे, पण कर्माला अधिक दुसरं नाव दिलं होतं. कोणतं? कर्मपूरक. अधिक तिसरं नावही दिलं आहे दिले. कोणतं? विधेयपूरक. कोणतं नाव दिलं होतं? विधेयपूरक. एक अधिक शिकलो होतं आधारपूरक. आधारपूरक काय होतं? क्रिया विशेषणच होतं, पण त्याला शब्दयोगी अव्यय लागला होता, है ना. वर खाली मागे पुढे पण शब्दयोगी लागला, क्रिया विशेषण आहे, ठीक आहे. पण क्रिया विशेषण सारखा अधिक दुसरा बी आहे. दुसरा कोण आहे? तो जो क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगते त्याला क्रियाविशेषण म्हणते. म्हणजे क्रियापद आपण त्याचं नाव पाहिलं होतं कोणतं? विधेय. क्रियापदाला काय म्हणते? विधेय. आणि विधेय क्रियापदाला म्हणते. आणि त्याला क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगते त्याला आपण विधेय विस्तार म्हटलं होतं. म्हणजेच ते क्रियाविशेषण होतं, पण ते शब्दयोगी अव्यय नव्हतं. ह्या पुरा टॉपिक आपण शिकलेला आहे. पुरी रेकॉर्डिंग अवेलेबल आहे. आता याच्यावर प्रश्न बघू. तर प्रश्न पहा, त्याचा स्वाध्याय आहे. पहिला नंबरचा प्रश्न पहा. पांढरे स्वच्छ दात मुखास शोभा देतात, या वाक्यातील उद्देश रिकामी जागा आहे, सांगा. उद्देश सांगा कोणता आहे? या वाक्यातील उद्देश रिकामी जागा आहे, कोणता आहे? उद्देश म्हणजे काय होय? कर्ता. कर्ता कसा शोधायचा सांगितलंच होतं. सगळ्यात शेवटी काय पाहायचं? क्रियापद. क्रियापदाला कोणता प्रत्यय लावायचा? नारा किंवा नारी. क्रियापदाला नारा नारी प्रत्यय लावा, तुम्हाला कोण भेटते? कर्ता. कर्त्यालाच काय म्हणते? उद्देश. मग दे इथं पहा, पांढरे स्वच्छ दात मुखास शोभा देतात. मग शोभा देतात. आता इथं लक्षात ठेवायचं, याच्यामध्ये दोन क्रियापद आपण म्हणतो त्याला. दोन क्रियापद म्हणतात, एक सहाय्यकारी क्रियापद, एक आहे ते धातू साधित. मग इथं देणारे जर म्हटलं तुम्ही, इथं देणारे जर विचारलं तिथं तुम्हाला उत्तर काही भेटत नाही. त्याच्या आधीपास शोभा काय होय? याचं एक क्रियापद तयार करून शोभतो. काय म्हणतो आपण? शोभतो. म्हणजे याच्यातला शोभ जो आहे तो काय? धातू. त्याला प्रत्यय लावायचे, नारा किंवा नारी. म्हणजे तुम्हाला जर कर्ता शोधायचं असेल, जेव्हा असे दोन पद्धतीचे एक धातू साधित प्लस सहाय्यकारी क्रियापद जर येत असेल, तर समजून जा तुम्हाला जर कर्ता जर शोधायचा असेल तर तो कशावरून शोधता येणार? या धातू साधितवरून. कशावरून शोधता येणार? धातू साधित. मग शोभणारे कोण? आता भेटते आपल्याला. शोभणारे कोण? दात है ना. मग हे दात काय करतात? कर्त्यालाच काय म्हणते? उद्देश. काय म्हणते? उद्देश. म्हणजे उत्तर कोणतं आहे? 2. उत्तर दात. उत्तर कोणतं आहे? दात. त्याच्यानंतर मागच्या वर्षी याच वेळेला आपण भेटलो होतो, या वाक्यातील विधेय विस्तार पुढील पैकी है ना. विधेय विस्तार शोधायचा आहे. ऑप्शन आहे भेटलो होतो, आपण भेटलो होतो मागच्या वर्षी याच वेळेला. ते सांगा. सांगा उत्तर. मागच्या वर्षी याच वेळेला आपण भेटलो होतो.
आता सगळ्यात महत्वाचं याच्यातलं तुम्हाला काय विचारलाय प्रश्न बघा, काय विचारलं? विधेय विस्तार. मग हे विधेय म्हणजे ह्या शब्दाचा अर्थ माहित पाहिजे. विधेय म्हणजे काय होते सांगा? विधेय म्हणजे काय होते? क्रियापद. मग क्रियापदाबद्दल जो माहिती सांगते त्याला पाहा लागेल आपल्याला. त्यालाच काय म्हणते? विधेय विस्तार. मग पहा बरं याच्यात कोण क्रियापदाबद्दल माहिती सांगते. त्याच्यानंतर एक तुम्हाला तेही सांगत होतो, क्रियापदाबद्दल माहिती सांगते त्याला काय म्हणते? क्रियाविशेषण. क्रियाविशेषण शोधते कसं? क्रियाविशेषण शोधते कसं? क्रियापदाला विचारायचं. कोणते प्रश्न विचारायचे? क्रिया कोठे झाली, क्रिया कधी झाली, क्रिया केव्हा झाली. केव्हा म्हणजे कधीच. केव्हा झाली, कशी झाली. हे जर प्रश्न तुम्ही जर विचारले ना तर तुम्हाला कोण भेटते? क्रियाविशेषण. क्रियाविशेषणलेच काय म्हणते? विधेय विस्तार. क्रियाविशेषणलेच काय म्हणते? विधेय विस्तार. मग मागच्या वर्षी याच वेळेला आपण भेटलो होतो, ठीक आहे ना. मग इथं प्रश्न विचारायचा आपल्याला. इथं विधेय तर माहिती कोण आहे? होता, होतो. हे काय? विधेय. याच्याबद्दल माहिती सांगते. मग गेले प्रश्न विचारायचा. क्रिया विचारा. क्रिया कोठे झाली, क्रिया कुठे झाली आहे का याच्यात? कोठे काय स्थळ नाही. क्रिया केव्हा झाली? हा काय? मागच्या वर्षी. भेटलं ना? क्रिया केव्हा झाली. क्रिया कशी झाली आहे काय? नाही. मग क्रिया कोठे झाली, की क्रिया केव्हा झाली? मागच्या वर्षी. म्हणजे याच्यातलं विधेय विस्तार कोणता आहे? मागच्या वर्षी. म्हणजे 2ले उत्तर किती येते? 3 है ना. 2ले उत्तर किती येते? 3. ठीक आहे. 2ले उत्तर 3 येते काय? मागच्या वर्षीचा फक्त याच्यात. हा आता बघा क्रिया. प्रश्न कसा विचारला आपण? क्रिया केव्हा झाली. लक्ष द्या, लक्ष द्या. क्रिया केव्हा झाली. क्रिया केव्हा झाली? मागच्या वर्षी झाली, पण याच वेळेलाही झाली ना, है ना. क्रिया केव्हा झाली? मागच्या वर्षी याच वेळेला. लक्षात ठेवा, एवढं वाक्य आहे. मागच्या वर्षी याच वेळेला. केव्हा झाली म्हणा ना, मागच्या वर्षीच झाली, पण कधी अधिक आहे त्याच्यात काय? समोर याच वेळेला. मागच्या वर्षी याच वेळेला. इथपर्यंत हे वाक्य हे आहे काय? विधेय विस्तार. म्हणजे नंबर किती येते? 4. 4 आहे. 4 उत्तर किती आहे? 4. त्याच्यानंतरचं उदाहरण बघा. शरदच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो. या वाक्यातील उद्देश ओळखा. सांगा उद्देश सांगायच्यातला. उद्देश ओळखा. उद्देश. उद्देश म्हणजे काय होते सांगा? करता. करता शोधत असतात. कसा 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 मिळते आपल्याला करता? सगळ्यात शेवटी काय पाहतं? क्रियापद. मग दिसतो. दिसतो हे क्रियापद आहे. मग याच्यातला काय करायचं? दिस जो आहे, दिस हा काय आहे? धातू. मग दिसणारा कोण? दिसणारा कोण? गुलमोहर. करता. करतेलाच काय म्हणतो आपण? उद्देश. इथं दिसणारा कोण? कोण दिसलं इथं? शरद नाही दिसत. इकडे लक्ष द्या. दिसणारा कोण? गुलमोहर. मग गुलमोहर काय आहे? मग याच्यातला उद्देश. समजलं? दिसणारा कोण? गुलमोहर. गुलमोहर काय आहे? उद्देश. त्यानंतरचा प्रश्न बघ. 4 नंबर. खालील विधानातील विधेय विस्तार स्पष्ट करणारा शब्द ओळखा. अलीकडे मी तुम्हाला एकही पत्र लिहिले नाही. याच्यातलं तुम्हाला विचारायचं आहे विधेय विस्तार. विधेय विस्तार म्हणजे क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगते त्याला म्हणतो विधेय विस्तार. विधेय विस्तार शोधायचा आहे तर क्रियाबद्दल कोणता प्रश्न विचारायचा? क्रिया केव्हा झाली, क्रिया कोठे झाली, क्रिया कशी झाली. विचारा बरं. अलीकडे मी तुम्हाला एकही पत्र लिहिले नाही. याला विचारा. नाही हे काय आहे? क्रियापद आहे. मग ह्या वाक्यामध्ये विचारा क्रिया केव्हा झाली. क्रिया अलीकडे. कधी झाली? क्रिया कुठे झाली आहे काय? क्रिया कशी झाली आहे काय? एक उत्तर भेटलं कोणतं? क्रिया केव्हा झाली? अलीकडे झाली. काय झाली? अलीकडे. मग विधेय विस्तार कोणता आहे? अलीकडे. विधेय विस्तार कोणता आहे? अलीकडे. याचे ऑप्शन इथं आहे.
इथं ऑप्शन नंबर 4. ठीक आहे ना. 4चं उत्तर किती येते? 4. आलं का लक्षात? 4चं उत्तर किती आहे? 4. अलीकडे शब्द येऊन राहिलं. त्यानंतर गावातील लोक परोपकारी होते. या वाक्यातील औद्योगिक शब्दाचे वाक्यातील स्थान कोणते? या औद्योगिक शब्द आहे ना, याचं स्थान विचारलं असेल ते कोणतं आहे म्हणते. ठीक आहे, सांगा. उद्देश आहे, कर्म आहे, विधान पूरक आहे की कर्म विस्तार आहे? काय आहे? कर्म विस्तार आहे. सगळे झालं. कर्म विस्तार कसं? गावातील लोक परोपकारी होते. होते म्हणजे याचा धातू कोणता? होतेचा धातू असणारे कोण? असणारे कोण? लोक. असणारे कोण? लोक. असण्याची क्रिया कोणावर होते? लोकावरच तर होते. डायरेक्ट उत्तर सांगून दिलं, कर्म विस्तार. काही विचार तर केला नाही केला? कर्मविस्तार सांगा. तुम्ही उत्तर कर्मविस्तार सांगितलं. कशावरून सांगितलं सांगा? कर्मविस्तार कशाला म्हणते? कर्मविस्तार कशाला म्हणते सांगा? हा हा, कर्माबद्दलची माहिती सांगते त्याला काय म्हणते? कर्मविस्तार. मग इथं पहा बरं काय होईल. सांगा काय? आता आपण जर प्रॉब्लेम जर येत असेल अशा उदाहरणामध्ये, तर याच्यात काय करायचं? ऑप्शन वाली पद्धत वापरायची. ऑप्शन कट हे पद्धत वापरायची. तुम्ही शिकले आहे, तुम्हाला परफेक्ट माहिती आहे कोणत्या कोणत्या गोष्टीच्या परफेक्ट माहिती आहे. तुम्ही अभ्यास केला, तुम्ही सारं विसरले, पण काही गोष्टी अशा का आपण कधीच विसरत नाही. करता तुम्हाला शोधता येते, कर्मही तुम्हाला शोधता येते ना. बाकीचे जे आहे त्याच्यात आपण कन्फ्युज होऊ शकतो. आधारपूरक आहे ना. आधारपूरक मध्ये कन्फ्युज होऊ शकता. विधीपूरक त्यालाच काय म्हणते? विधीपूरक काय म्हटलं होतं आपण? विधानपूरक. बरोबर आहे. विधीपूरकला काय म्हटलं होतं? विधानपूरक. बरोबर आहे. विधीपूरकला दुसरं नाव कोणतं होतं? विधी विशेषण. काय म्हटलं होतं? विधी विशेषण. आता काही लोक ज्या गोष्टी लक्षात नाही राहत, विधीपूरक विधानपूरक नाही राहिल्या तर नाही राहिल्या. काय करायचं? ऑप्शनवर चालायचं. कशावर चालायचं? ऑप्शन. पहा मग आता ऑप्शन पाहू आपण. लक्ष द्या. आता तुम्ही पहिले सॉल्व्ह करून दाखवा मला ऑप्शन वरून. काढा उत्तर. ऑप्शन वरून काढून दाखवा. आलं आता लक्षात? बाकीचे जे लक्षात आलं पाहिजे सांगा. तुम्हाला ऑप्शन वरून काढता आलं पाहिजे उत्तर. कर्म शोधता येते ना. कर्म शोधायचा ट्रिक सांगितलं मी. कोणती? जर करता मधात आला त्या वाक्यात कर्म राहत नाही. मग सांगा याच्यात करता कुठं आहे? मधात आला ना. गावातील लोक परोपकारी होते. असणारे कोण? लोक. आलं ना मधात. कर्म आहेच नाही. 2 ऑप्शन कॅन्सल होते याच्यातले. कर्म विस्तार. कर्मच नाही आहे तर कर्माबद्दल माहिती जो सांगते त्याला कर्म विस्तार म्हणते ना. मग 2 ऑप्शन झाले कॅन्सल. झालं. अंडरलाईन तिथं केली आहे. प्रश्न काय विचारला? काय म्हणते? मग असणारे कोण? लोक होय असणारे. हे कोण आहे? करता. तर माहित आहे. करत्यालाच काय म्हणते? मग हे उद्देशितच आहे. हे ऑप्शन काय झालं? त्यांचं राहिलं कोणतं? आलं उत्तर. बरोबर आहे ना. असं सॉल्व्ह करता येईल ना विसरले तरी. म्हणजे तुम्हाला फक्त 2च गोष्टी माहित पाहिजे. कोणतं?
कर्ता न कर्म. डायरेक्ट असतो पूर्व, तुम्हाला उत्तर काढता येईल. आलं का लक्षात? ठीक आहे, याच्यात कर्म नाही आहे, कर्म कॅन्सल. लोक हे कर्ता होय, म्हणजे उद्देश होय, उद्देश इथं आलं. ठीक आहे ना, हे ऑप्शन कॅन्सल. राहिलं कोण? विधानपूरक. आता समजून सांगतो, लक्ष द्या. आता विधानपूरक का, तर विधानपूरकलेच आपण काय म्हटलं होतं? विधीपूरक. काय म्हटलं होतं? विधीपूरक. विधीपूरक हे नाव होतं विधी विशेषण. कोणतं विधी विशेषण? विधी. दोन विशेषण शिकले होते, एक होतं अधिविशेषण, एक होतं विधी विशेषण. अधिविशेषणले काय म्हटलं होतं? कर्ता होता कर्ता, कर्त्याच्या आधी आलं त्याला म्हटलं होतं अधिविशेषण. म्हणजेच ह्या कर्त्याबद्दल, म्हणजे ह्या उद्देश बद्दल अधिक माहिती सांगते, याला म्हणते उद्देश विस्तार. याला काय म्हणते? उद्देश विस्तार. आणि कर्त्याच्या नंतर कर्त्याच्या नंतर आलं याला म्हणते विधी विशेषण. कर्त्याच्या नंतर आलं म्हणजे नामानंतर आलं त्याला काय म्हणते? विधी विशेषण. मग हे विधी विशेषणला आपण कोणतं नाव दिलं होतं? विधानपूरक. आठवते काय? विधी विशेषणला कोणतं नाव दिलं होतं? विधानपूरक. किंवा अधिक एक नाव होतं कोणतं? विधीपूरक. कोणतं नाव होतं? विधीपूरक. समजलं? म्हणजे उत्तर काय आहे? विधानपूरक. आलं का लक्षात? नेक्स्ट, रानड्यांचा गोविंदा शास्त्रीय गाणे अतिशय चांगले म्हणतो. या वाक्यातील कर्म विस्तार वाचक शब्द कोणता? तर तुम्हाला शोधायचा कर्म विस्तार वाचक शब्द. कर्म विस्तार शोधायचा. पहिले तुम्हाला आता काय काय शोधायला लागेल? तुम्हाला तिन्ही गोष्टी, तुम्हाला दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. एक कर्ता शोधा आणि एक कर्म. कर्ता कर्म शोधलं तर सारच भेटून जाते. शोधा याच्यात कर्ता शोधा आणि कर्म शोधा कुठे. मग कर्माबद्दल माहिती सांगितली, कर्म विस्तार म्हणते. बरोबर काय? कर्म शोधा. सांगा गौरी मॅडम, कर्म कोणता आहे? कोणता कर्म आहे? सांगा कर्म कोणता आहे? कर्म कशाला म्हणते? जो सहन करते त्याला काय म्हणते? कर्म. जो जो कार्य करते त्याला म्हणते कर्ता. जो सहन करते त्याला काय म्हणते? कर्म. कर्मचा शोधाचा पहा. मग रानड्याचा गोविंदा शास्त्रीय गाणे अतिशय चांगले म्हणतो. मग म्हणणारा कोण? गोविंदा. बरोबर आहे. ह्यावर कोण? कर्ता. आता तुम्ही म्हणा कर्ता आला मधात, याच्यामध्ये नाही. पण लक्षात ठेवा, गोविंदा कोण इथं पहा. हे पुऱ्याच्या पुऱ्या गोविंदाबद्दल माहिती कोण सांगते? रानड्यांचा. आता हे वाक्य तुम्हाला ठीक आहे, तुम्ही म्हणा मदत मदत करता आला म्हणून ते कन्फ्युज झालं. हे वाक्य अधिक एक वेळा रिपीट करतो मी. लक्ष द्या. मागचं वाक्य आहे ना, मागचं वाक्य पुन्हा एक वेळा सांगतो. पाहिजे, गावातील लोक परोपकारी होते. असणारे कोण? लोक. आता इथं ह्या जो प्रश्न विचारला, इथं आपल्याला कर्ता शोधण्याची जी ट्रिक्स आहे ते लागत तर नाही. हे मधात जरी मधात म्हणजे एकदम मधात नाही आलं, हे गावातील लोक आहे. हे पुरेच्या पुरं कोणतं आहे? गावातील लोक. मग या लोकांबद्दल अधिक माहिती कोण सांगते? गावातील. मग ह्या जो कर्ता, ह्या कर्ता इथं आहे आणि कर्त्यासोबत हे म्हणजे हे विशेषण आलंय. ठीक आहे ना. इथं असं म्हणता येत नाही का हे जो कर्ता आहे मधात आला, असं म्हणता येत नाही. पण इथं लक्षात ठेवा, दोन प्रश्न आपण विचारत असतो गेले क्रियापद आले. कोणते? पहिला प्रश्न आहे ना, असणारे कोण? लोक. असण्याची क्रिया कोणावर होते? लोकांवरच होते. कोणावर होते? ह्या परोपकारीवर होते काय? नाही होत. म्हणून इथं कर्म नाही. ह्या वाक्यात कर्म आहे काय? म्हणून आपण हे कर्म विस्तारे काढले होते. ठीक आहे ना. लक्षात आलं काय? म्हणजे याच्यात कर्म नाही. असणारे कोण? लोक. असण्याची क्रिया कोणावर होते? लोकांवरच होते. इथं कर्म नाही. समजलं? आता हे समोरचं बघा, हे वाक्य, रानड्याचा गोविंदा शास्त्रीय गाणे अतिशय चांगले म्हणतो. आता इथं पहा, म्हणणारा कोण? गोविंदा. म्हणजे रानड्याचा गोविंदा हा कोण आहे? गोविंदा कोण आहे? कर्ता म्हणजे उद्देश. आणि याच्याबद्दल माहिती सांगते गोविंदाबद्दल. रानड्यांचा हा कोण आहे? उद्देश विस्तार. बरोबर आहे. आता एक कधी प्रश्न विचारला कर्म शोधाचा असेल तर, कर्म शोधाचा असेल तर मग
पा म्हणणारा कोण? गोविंद. म्हणण्याची क्रिया कोणावर होते? गाण्यावर होते. म्हणण्याची क्रिया कोणावर होते? गाणे कोण आहे? कर्म है ना. म्हणण्याची क्रिया कोणावर होते? गाण्यावर. गाणे कोण आहे? कर्म. हा कर्म होय, बरोबर आहे. मग गाणं 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 बा गाणं कसं आहे? गाण्याबद्दल अधिक माहिती कोण सांगते? म्हणजे कर्माबद्दल अधिक माहिती कोण सांगते? शास्त्रीय. मग कर्माबद्दल अधिक माहिती सांगत आहे जर सांगत असेल हा, तर याला काय म्हणते? कर्मविस्तार. शास्त्रीय काय म्हणा? कर्मविस्तार. म्हणजे उत्तर काय येते? शास्त्रीय. कर्मविस्तार कोणता आहे? शास्त्रीय. आलं का लक्षात? त्यानंतर इकडे सांगा 7 नंबरचं. सांगा फक्त तुम्ही. विधेय सांगा. बिलगय कोणता आहे? एकदम सोपा प्रश्न आहे. विधेय खालील पैकी कोणते? कोणता आहे? केले. बरोबर आहे. याच्यातलं विधेय कोणतं आहे? विधेय म्हणजे क्रियापद. क्रियापद कुठलं आहे ते? सगळ्यात शेवटी. हे काय होय? क्रियापद. केले काय होय? हे विधेय. केले काय आहे? विधेय. त्यानंतरच बा 8 9 नंबर. 8 नंबर बा त्यानंतर. शरदच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो. या वाक्यातील विधेय विस्तार वाचक शब्द कोणता ते ओळखा. विधेय विस्तार वाचक. विधेय विस्तार. विधेय विस्तार म्हणजे काय होते? विधेय विस्तार म्हणजे विधेय विस्तार म्हणजे सांगा काय होते? क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगते त्याला काय म्हणते? क्रियाविशेषण. म्हणजे विधेय विस्तार म्हणजे काय होते? क्रियाविशेषण. कोणते प्रश्न विचारायचे? त्याला 3 प्रश्न विचारायचे. कोणते? क्रिया कोठे झाली, क्रिया केव्हा झाली, क्रिया कशी झाली. हे 3 प्रश्न जर विचारले तर आपल्याला कोण भेटते? विधेय विस्तार. कोण भेटते? विधेय विस्तार. मग सांगा गेले विचारायचं ह्या वाक्याला असं डायरेक्ट विचारायचं. क्रिया केव्हा झाली? केव्हा झाली? क्रिया केव्हा झाली? केव्हाच उत्तर आहे का? नाही झाली ना. दुसरा, क्रिया कोठे झाली? हा ठीक आहे. क्रिया कोठे झाली? कोठे म्हणजे स्थळ आहे का याच्यात? क्रिया कशी झाली? अरे शरदच्या जाणण्यात आहे ना. क्रिया केव्हा झाली? केव्हा म्हणजेच काय म्हणतो आपण त्याला? कधी है ना. क्रिया केव्हा झाली म्हणजेच कधी. क्रिया कधी झाली किंवा केव्हा झाली याचं उत्तर भेटून आलं. शरदच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो. म्हणजे कधी दिसतो? कधी म्हणतो ना आपण, कधी दिसतो. गुलमोहर मोहक कधी दिसून राहिला? म्हणजे क्रिया केव्हा झाली किंवा कधी झाली. क्रिया केव्हा झाली, कधी झाली? तर शरदच्या चांदण्यात. जेव्हा शरदचं चांदणं पडते तेव्हाच गुलमोहर काय दिसते? मोहक दिसते. समजलं काय? जेव्हा शरदचं चांदणं पडते तेव्हाच काय दिसते? गुलमोहर मोहक. चांदणं म्हणजे काय होते सांगा बरं? चांदणे आणि चांदणे. चांदणं पडते ना, चांदणं. आपण एक भूगोलातलं हे म्हणजे एक म्हणता येईल तसं. चांदणी म्हणतो ना, चांदणी. त्याला आपण काय म्हणतो? आपल्या मराठीत चांदणी म्हटलंय ना, चांदणी. तर चांदणीले जे आपण तिला म्हणतो स्टार म्हणतो, तारा. चांदणीले काय म्हणते? चांदणं. चांदण्याचा अर्थ काय होतो? एवढा अर्जंट आहे का मॅडम?
आता मला असं विचारायला लागत, म्हणजे जाग्यावर राहा, बंद करा, सांगा सांगा म्हणजे काय होते? बरोबर आहे. चंद्राचा जो प्रकाश पडते तो, आता चंद्र जो आहे ना, हा चंद्राचा जो प्रकाश पडून राहिला त्या चंद्राचा प्रकाश का तो नाही, तो चंद्रावर कोणाचा प्रकाश पडते? सूर्याचा. सूर्याचा प्रकाश कोणावर पडते? चंद्रावर. आणि चंद्राचा प्रकाश तो काय होते? रिटर्न आपल्या कुठे येते? पृथ्वीवर येते. बरोबर आहे. म्हणजेच ते परावर्तित किरण म्हणतो ना आपण, ते है ना, परावर्तित किरण. पहा मग आता लक्ष द्या, इथं आपल्याला प्रश्न विचारलाय का विधेय विस्तार म्हणजे? विधेय विस्तार म्हणजे काय? विधेय विस्तार म्हणजे क्रिया विशेषण. पहा मग, शरदच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो. दिसण्याची क्रिया कधी होत आहे? शरदच्या चांदण्यात. उत्तर काय मग? शरदच्या चांदण्यात. 8चं 2. 8चं उत्तर किती? 2. आता इथं 9 नंबरचा प्रश्न पहा. नऊ नंबरचा प्रश्न पहा. खालील पैकी कोणते विधान बरोबर आहे ते सांगा. सांगा कोणतं विधान बरोबर आहे? नंबर 1चं ऑप्शन आहे, उद्देश विस्तार व विधेय विस्तार हे वाक्याचे प्रथम उपस्थित संघटक असतात. उद्देश व विधेय हे वाक्याचे प्रथम उपस्थित संघटन असतात. उद्देश व विधेय हे वाक्याचे प्रथम उपस्थित संघटक नसतात. उद्देश विस्तार व विधेय विस्तार हे वाक्याचे प्रथम उपस्थित संघटन नसतात. प्रथम उपस्थित म्हणजे प्रथम उपस्थित म्हणतो ना, प्रथम उपस्थित याची महत्वाची आहे. म्हणजे दोघे महत्वाचे आहे वाक्यामध्ये. लक्ष द्या, ह्या शब्दाचा अर्थ काय होते? प्रथम उपस्थित म्हणजे प्रथम उपस्थित. काय म्हणजे? प्रथम उपस्थित म्हणजे हे दोघे जण काय आहे? महत्वाचे आहे. प्रथम लोक आहे, हे लय महत्वाचं आहे. कोणाला महत्व आहे म्हणजे त्याच्यात? असं त्याचं म्हणणं आहे. उद्देश विस्तार विधेय विस्तार हे लय महत्वाचे आहे. म्हणजे वाटते तुम्हाला? उद्देश म्हणजे कर्त्याबद्दल अधिक माहिती सांगते म्हणते उद्देश विस्तार. विधेय म्हणजे क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगते त्याला काय म्हणते? काय? विधेय विस्तार. उद्देश आणि विधेय हे पहा, हे दोघं जण महत्वाचे आहे ना. कर्ता आणि क्रियापद हे दोघे वाक्यात पाहिजे, म्हणजे पाहिजेच, हे आवश्यक आहे. म्हणजे हेच काय आहे? प्रथम उपस्थित संघटन असतात. म्हणजे हे दोघं जण महत्वाचे आहे. याच्याबद्दल माहिती सांगणारे असो का नसो, काही लेनदेन आहे नाही. म्हणजे महत्वाचे कोण आहे? उद्देश व विधेय हे वाक्यातील प्रथम उपस्थित संघटक असतात. म्हणजे 2 नंबरचं काय आहे? बरोबर आहे. बाकीचे तुम्हाला काय वाटते? कोणते वाटते मग सांगायच्यातलं? हा, आता तुम्हाला आता विचार पडला असं नाही तर पहिलं चुकलं आहे. उद्देश विस्तार विधेय विस्तार हे वाक्याचे प्रथम उपस्थित संघटक असतात, है ना. म्हणजे असतात म्हणजे इथं एवढं की त्याला महत्व आहे काय? त्या दोघांना एवढं महत्व नाही आहे. कोणाला ह्या दोघांना महत्व आहे का नाही? तर असो का नसो वाक्यावर काही एवढा काही परिणाम होत नाही. पण हे लय महत्वाचे आहे दोघं जण. म्हणजे कन्फर्म उत्तर कोणतं वाटणार तुम्हाला? दुसरं. ठीक आहे. त्याच्यानंतर कोण? ह्या काय म्हणजे त्याच्यात नसतात म्हणते, म्हणजे हे तर नक्कीच काय चुकीचं आहे. उद्देश विस्तार व विधेय विस्तार हे वाक्याचे प्रथम उपस्थित संघटन नसतात. ह्या म्हणजे नसतात. ठीक आहे. पण ते असूही शकते आणि नसूही शकते. ठीक आहे. असूही शकते आणि नसूही. मग आता याच्यात जे ऑप्शन जी दिले आहे ना, ऑप्शन वरून चालावं लागेल आपल्याला. कारण की ऑप्शन असं दिले नाही आहे 1 बरोबर 2 बरोबर 1 चूक दुसरं चूक अशी दिली आहे काय? अशी काही दिले नाही आहे. याच्यात एकच शोधायचं आहे तुम्हाला. कन्फर्म वाला कोणतं आहे? दुसरं. कोणतं घ्यायचं मग? दुसरं. त्याच्यानंतर शरदच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो या वाक्यातील अधोरेखित शब्द
आहेत. काय मग शरदच्या चांदण्यात आताच पाहिलं. कोणतं पुन्हा सांगू? लक्ष द्या. 9 नंबरचं पुन्हा पहा. त्याच्यामध्ये बरोबर कोणतं आहे ते विचारलं तुम्हाला. उत्तर कोणतं बरोबर आहे? तर उत्तर याच्यातलं कोणतं बरोबर आहे? ठीक आहे, मला सांगा उद्देश आणि विधेय म्हणजे काय होते? उद्देश म्हणजे काय होते सांगा पहिलं. उद्देशले काय म्हणता? करता. आणि विधेयले? तो शाळेत जातो. सांगा याच्यातलं कर्ता आणि क्रियापद कोणतं? जातो क्रियापद आहे आणि तो काय आहे? कर्ता आहे, उद्देश आहे ना. म्हणजे दोघंही महत्वाचं आहे ना. दोघायला काढून टाका बरं. वाक्य होते शाळेत येऊन फक्त काय शाळेत वाक्य पूर्ण होणार नाही. म्हणजे दोघंही महत्वाचे आहे, कर्ता आणि क्रिया, याच्याशिवाय काही होणार नाही. एखादं आपण असं वाक्य घेऊ याच्यात त्याच्यात आपण उद्देश विस्तार टाकून देऊ आणि विधेय विस्तारी टाकून देऊ. जसं एक वाक्य घेतलं होतं त्याच्या आधीचं ते लोकचं वाक्य होतं. कोणते लोक होते? परोपकारी आहे ना, गावातील. त्याच्यामध्ये दोघे आले, त्याच्यामध्ये नाही दोघे नाही आले ते म्हणा त्याच्यात. असं घेऊ आपण, गावातील लोक, गावातील लोक, गावातील लोक परोपकारी, गावातील लोक परोपकारी होते. तो हुशार मुलगा शाळेत अभ्यास करतो. लक्ष द्या, आता हे वाक्य काढून घ्या. पहा आता लक्ष द्या. हे जे तुम्हाला जे वाक्य दिले आहे, 4 स्टेटमेंट जे दिले आहे त्याच्यामध्ये, त्याचं म्हणणं असं आहे का पहिलं जे स्टेटमेंट आहे त्याच्यामध्ये काय म्हणते, उद्देश विस्तार आणि विधेय विस्तार हे दोघे काय पाहिजे म्हणते, महत्वाचे आहे म्हणते. प्रथम काय शब्द वापरला? प्रथमोपस्थित, म्हणजे प्रथम उपस्थित, प्रथम प्लस उपस्थित, प्रथम उपस्थित. तर हा जो शब्द इथं वापरलेला आहे, लक्ष द्या, हा जो शब्द वापरलेला आहे तर कोणता काय म्हटलंय? उद्देश विस्तार आणि विधेय विस्तार हे दोघे महत्वाचे आहे म्हणजे. आता ह्या वाक्यामध्ये पहिले कर्ता आणि कर्म शोधून टाका. कर्ता कर्म नाही, कर्ता आणि क्रियापद. कर्ता म्हणजे उद्देश आणि हे क्रियापद आहे ना. ठीक आहे, हे आपण इथे काय म्हणू? उद्देश, आणि इथे काय म्हणू? विधेय. ठीक आहे, हे काढून ह्या दोघांना काढून घेऊ आपण. वाचा आता. वाक्य पूर्ण झालं म्हणजे ते दोघं महत्वाचे आहे ना. म्हणजे उद्देश आणि विधेय पाहिजे म्हणजे. ठीक आहे, हा. तर ते इथं तुम्ही आता कोण होतो? इथं काय होतो? तो हुशार मुलगा शाळेत अभ्यास करतो. ठीक आहे, आता बघा लक्ष द्या, लक्ष द्या. आता इथं पहा, मुलगा कसा आहे? मुलगा कसा आहे? हुशार. मग मुलगा हुशार आहे हे काढून घेऊ आपण. ठीक आहे ना. तो हुशार मुलगा शाळेत अभ्यास करतो. ह्या मुलाबद्दल तो इथं सर्वनाम वापरलेला आहे. ठीक आहे, हे विशेषण आहे. ठीक आहे ना, हे काय आहे? विशेषण आहे. याले काढून घेऊ आपण. ठीक आहे ना, याले काढून घेऊ. मुलाबद्दल माहिती सांगते. त्याच्यानंतर करण्याची क्रिया कुठे होते? शाळेत. हे काढून घेऊ. हो, एक वाक्यात काही फरक पडते का? तर म्हणजे उद्देश विस्तारी काढलं, विधेय विस्तारी काढलं. सांगा आता.
झालं वाक्य पूर्ण? वाक्य पूर्ण झालं. म्हणजे उद्देश विस्तार आणि विधेय विस्तारनं वाक्यात काही असं फरक काही पडत, वाक्य पूर्ण होते. पण दोघाले जर काढून घेतलं आपण, उद्देशले आणि विधेयले, तर वाक्य पूर्ण होत नाही. हे लय महत्वाचे दोघे जण कोण? कर्ता आणि क्रियापद. म्हणजे उद्देश आणि विधेय हे दोघेच्या दोघे काय आहे, खूप महत्वाचे आहे. तुमच्यासाठी नाही आहे ना? तुम्ही टेन्शन नका घेऊ, तुमच्यासाठी आहेच नाही ते. तुम्ही फक्त बसत जा, इकडे लक्ष द्या. इकडे लक्ष द्या. पा समजलं का आता? इकडे लक्ष द्या. समजलं काय? आलं लक्षात? म्हणजे याच्यामधला उद्देश आणि विधेय हे काय वाक्यात महत्वाचे आहे, बाकीचे नाही. ठीक आहे, नंतर पहा. पहा मग लक्ष द्या. 10 नंबरचा प्रश्न पहा. शरदच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो. या वाक्यातील अधोरेखित शब्द रिकामी जागा आहे, सांगा. उद्देश, विधेय, विधेय विस्तार, विधेय, उद्देश विस्तार आहे, विधेय विस्तार. हा काय मग? काय सांगा? प्रश्न काय विचारला हे सांगा, काय होय म्हणजे? काय? विधेय विस्तार. दिसणारा कोण? गुलमोहर. दिसणारा कोण? गुलमोहर. कोण या? उद्देश म्हणजे कर्ता. याच्याबद्दल कोण माहिती सांगणार पहा बरं? शरदच्या चांदण्यात हे सांगते का? हे नाही सांगत. दिसण्याची ह्या पा दिसणारा कोण? गुलमोहर. कसा दिसते तो? कसा दिसते? मग ह्या उद्देश विस्तार नाही होय. लक्षात ठेवता, जेव्हा हे याच्याबद्दल माहिती जर त्याच्या समोर जर येत असेल, याच्या आधी जर आला असता तर याला आपण काय म्हटलं असतं? अधिविशेषणले काय म्हणते? अधिविशेषणले काय म्हणते? उद्देश विस्तार. पण हे त्याच्या नंतर आलं, मोहक काय आलं त्याच्या नंतर आलं. नंतर आलं त्याला काय म्हणतो आपण? विधिविशेषण. विधिविशेषणले विधिपूरक. विधिपूरकले दुसरं नाव आहे विधानपूरक. म्हणजे हे विधानपूरक, हे काय आहे? विधानपूरक. लक्ष द्या इकडे. आता त्याच्यानंतर पहा, दिसण्याची क्रिया कधी होते? कधी केव्हा होते? दिसण्याची क्रिया कधी होते, केव्हा होते? तर कधी होते? शरदच्या चांदण्यात. शरदच्या चांदण्यात होते ना. मग जेव्हा आपण याले कधी, कोठे, कशी असे जेव्हा प्रश्न विचारतो, तेव्हा आपल्याला क्रियाविशेषण भेटते. क्रियाविशेषण म्हणजेच काय वय? विधेय विस्तार. म्हणजे हे शरदच्या चांदण्यात काय? विधेय विस्तार. काय? विधेय विस्तार. काय बोला? हा गुलमोहर करता. दिसणारा कोण? गुलमोहर है ना. करता मदत आला इथं. आता लक्षात ठेवा, आता आलाय मदत करता. याच्यामध्ये कर्म नाही आहे. ठीक आहे, कर्म नाही आहे तिच्यात. बोला काय प्रश्न काय येणार सांगा? काहीच नाही. हा हा तर इथं जे अधोरेखित शब्दाची अधोरेखित शब्द कोणता आहे म्हणजे सांगा. म्हणजे काय शब्द कोणतं काम करून आला? अधोरेखित शब्द काय आहे म्हणजे तू असा प्रश्न विचारला. मग काय आहे तो? विधेय विस्तार नाही का? बरोबर आहे. विधेय विस्तार कोण आहे? तुम्हाला काय वाटणार? गुलमोहर बद्दल माहिती सांगणार काय? तो गुलमोहर बद्दल माहिती सांगा. गुलमोहर बद्दल माहिती ह्या मोक्ष सांगते. हे शरदच्या चांदण्यात काय होय? क्रिया कधी झाली? क्रिया कधी झाली? तर कधी झाली? शरदच्या चांदण्यात झाली.
क्रिया कधी झाली? शरदच्या चालण्यात. मग कधी, जेव्हा आपण एक क्रियापद आले, कधी, कसा, कोठे, हा जेव्हा प्रश्न विचारतो तेव्हा आपल्याला काय वाटते? क्रिया विशेषण. म्हणजे हे शरदच्या चालण्यात काय होय? क्रिया कधी झाली? कधी झाली? शरदच्या चालण्यात. क्रिया विशेषणालाच काय म्हटलं जाते? क्रिया विशेषणालाच काय म्हणते? विधेय विस्तार. हे विधेय विस्तार व शरदच्या चालण्यात काय होय? विधेय विस्तार. क्रियापदाबद्दल माहिती सांगते शरदच्या चालण्यात. है ना? क्रिया कधी झाली? कधी झाली? शरदच्या चालण्यात. हे होय विधेय विस्तार. आता समजलं? त्याच्यानंतरचा प्रश्न पहा. भारतीय संघातील खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. या वाक्यातील उद्देश विस्तार ओळखा. कामगिरी, भारतीय संघातील, चांगली आणि खेळाडूंनी. उद्देश म्हणजे तुम्हाला उद्देश बद्दल माहिती सांगणारे पाहिजे. पण उद्देश आता लक्षात ठेवा, उद्देश विस्तार जर म्हटलं, उद्देश विस्तार म्हणजे पहिले उद्देश विस्तार, त्याच्या मागे जो आला तो 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 यायला पाहिजे. ठीक आहे? कर्त्याबद्दल माहिती सांगते म्हणजे त्याला अधिविशेषण म्हणतो. अधिविशेषण पाहिजे याच्यात. कोणता आहे? भारतीय संघातील. ठीक आहे, भारतीय संघातील हे तुमचं उत्तर आहे. नंबर 2 बरोबर आहे. कसं पहा, भारतीय संघातील खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. करणारे कोण? खेळाडू. करणारे कोण? खेळाडू बद्दल माहिती कोण सांगते जास्त? कोणते खेळाडू आहे ते? भारतीय संघातील. मग खेळाडू बद्दल माहिती सांगते इकडे म्हणजे याच्यामध्ये अधिविशेषण. कोणतं विशेषण? मग कर्त्याबद्दल, उद्देश बद्दल माहिती सांगते भारतीय खेळाडू, याला काय म्हणते? उद्देश विस्तार. म्हणजे हे काय आहे? उद्देश विस्तार. उद्देश विस्तार कोणता आहे? भारतीय संघातील. हे आहे उद्देश विस्तार. त्याच्यानंतरचा प्रश्न बघा. हा, हे क्रियाविशेषण चांगली, चांगला, चांगली, चांगली. क्रियाविशेषण. काळे भोर डोळे सुंदर दिसतात. या वाक्यातील उद्देश कोणता? उद्देश, उद्देश म्हणजे तुम्हाला उद्देश म्हणजे करता. दिसणारे कोण? डोळे. उत्तर काय? डोळे. तेरा, आज करायचे काम उद्यावर ढकलू नका. उद्देश विस्तार. कोणतं उत्तर? याच्यातलं उद्देश विस्तार. उद्देश विस्तार म्हणजे उद्देश बद्दल माहिती सांगते त्याला काय म्हणते? उद्देश विस्तार. पहिली उद्देश शोधून दाखवा याच्यातला. कोणता आहे? आता उद्देश कसं सांग? इथं पाहिजे, इथं नारा नदी प्रत्येला काय नका नारा म्हणता येते नाही. म्हणजे आपल्याला त्याला धातू सांगता येत. मग ढकलू, ढकलूले जर म्हणायचं तर त्याचा काय करायचं? क्रियापद तयार करून त्याचं ढकलूचं. ढकलतो, ढकलतो, ढकलणारे, है ना? मग ढकलणारे, 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 ढकलणारी. ढकलणारे कोण? ढकलणारे कोण? काम. ढकलणारे कोण? मग काम काय होय? करता. काम कशी आहे? आज करायचे. काम कसं आहे? आज करायचे. मग हे आज करायचं हे काय होय? आज करायचं उद्देश विस्तार. हे उद्देश याच्याबद्दल माहिती दिले काय म्हणते? उद्देश विस्तार. आज करायचे काय होय? उद्देश विस्तार. समजलं? त्याच्यानंतर मी एक छानशी कविता लिहिली. या वाक्यातील अतिरिक्त केलेला शब्द वाक्याचा रिकाम जागा आहे. कोणता आहे सांगा? लिहिणारा कोण? मी. कोण आहे? उद्देश. कोण आहे तो? उद्देश. मी कोण आहे? उद्देश. 14चं 2. कोणता आहे मग? गांधीजींना सुताच्या माळा अधिक आवडतात. या वाक्यातील उद्देशवाचक शब्द कोणता? उद्देशवाचक. उद्देशवाचक कोणत्या? उद्देशवाचक
उद्देशवाचक म्हणजे असं समजायचं नाही ते उद्देश विस्तार आहे म्हणून. उद्देशवाचक म्हणजे फक्त उद्देश. वाचक म्हणताना उद्देशवाचक म्हणजे कोण आहे? फक्त उद्देश. लक्षात ठेवा. मग पहा, गांधीजींना सुताच्या माळा अधिक आवडतात. आवडणारे कोण? गांधीजी नाही आहे. आवडणारे गांधीजी आहे का? कोणाला लागला? कोण लावला शोध होता? नाही, गांधीजी नाही आहे. लक्षात ठेवा. गांधीजींना सुताच्या माळा अधिक आवडतात. आवडणारे कोण? माळा. आवडणाऱ्या म्हणून आपण अनेक आवडणाऱ्या कोण? माळा. मग हे आवडणाऱ्या कोण आहे? माळा आहे. तर हे उद्देशवाचक आहे. माळा काय आहे मग याच्यातलं? लक्षात ठेवा. उद्देशवाचक म्हणजे लक्षात ठेवा, कन्फ्युज व्हायचं नाही. उद्देशवाचक म्हणजेच काय? एक प्रकारचा उद्देश म्हणजे करता. माळा हे शब्द लिहून घेत जा. कन्फ्युज होणारे असे शब्द. उद्देशवाचक म्हणजे काय होते? उद्देश होते. नाही तर तिथं तुम्हाला शब्द जर येऊन गेला उद्देशवाचक तुम्ही काय करा? उद्देश विस्तार उत्तर भलतच द्या. लक्षात ठेवा. 15चं उत्तर काय? 1. 15चं उत्तर 1. उद्देशवाचक म्हणजे उद्देशच होते. हा, उद्देशवाचक म्हणजे काय होते? उद्देश. त्याच्यानंतर वसंत ऋतूत झाडांना नवी पालवी फुटते. या वाक्यातील विधेय विस्तार सांगा. विधेय विस्तार म्हणजे काय होते? विधेय म्हणजे तुम्हाला शोधताना एकदम थोडस आपण विचार करा आणि विचार केल्यानंतर डायरेक्ट तुम्हाला उत्तर काढता येते. सांगा ओम. याच्यातलं विधेय विस्तार सांगा. पहिले सांगा विधेय विस्तार म्हणजे काय होते? सांगा. विधेय विस्तार म्हणजे काय होते? क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगतील काय म्हणतो आपण? विधेय विस्तार म्हणजे क्रियाविशेषण. मग तुम्ही विधेय विस्तार मधलं क्रियापदाला प्रश्न विचारायचे. कोणते प्रश्न विचारायचे? क्रिया कधी झाली किंवा केव्हा झाली, कोठे झाली, है ना, कशी झाली. मग विचारा, क्रिया कशी झाली किंवा कोठे झाली, कधी झाली. वसंत ऋतूत झाडांना नवीन पालवी फुटते. मग फुटण्याची क्रिया कधी झाली? वसंत ऋतूत. म्हणजे उत्तर काय आहे? वसंत ऋतूत. 16चं उत्तर किती? 3. 16चं उत्तर किती ते? 3. ठीक आहे. 16चं उत्तर किती ते? 3. सुरेशने सुरेल गाणी म्हटले. कर्मविस्तार. कर्म शोधा पहिले. काय उत्तर? सुरेशने सुरेल गाणे म्हटले. म्हणणारा कोण? सुरेश. म्हणण्याची क्रिया कोण होते? गाण्यावर. गाणं कसं आहे? कर्माबद्दल माहिती सांगते म्हणून हे काय? कर्म विस्तार. सुरेल काय मग? कर्म विस्तार. लक्ष द्या. सायकल वरून येणारा मुलगा आज आला नाही. आला नाही का तो? हा, गाडी घेतली आहे ना. लक्ष द्या. मग लक्ष द्या इकडे. हा, सायकल वरून येणारा मुलगा आज आला नाही. उद्देश ओळखा. उद्देश काय ओळखायचं तुम्हाला? उद्देश काय आहे मग? उद्देश मुलगा. सायकलवरून येणारा मुलगा आज आला नाही. उद्देश ओळखा. उद्देश कोणता आहे मग?
इथं आपण नारा-नारी प्रत्यय लावू शकत नाही. त्याच्या आधी पहा, आला म्हणजे येणारा. मग येणारा कोण? मुलगा. मुलगा कोण आहे मग? उद्देश. त्याच्यानंतर पहा, आपला सूर्य रोज पूर्वेला उगवतो. वाक्यातील विधेयांग अथवा विधेय विस्तार ओळखा. आता लक्षात ठेवा, विधेयांग काय म्हटलं आहे? विधेय विस्तार. लिहून घ्या हे. विधेयांग म्हणजेच काय होते? विधेय विस्तार. जे शब्द नवीन आहेत ते लिहून घ्यायचे बरोबर, शोरूम मध्ये ठेवायचं. ठीक आहे. विधेयांग म्हणजे काय होते? विधेय विस्तार. आपला सूर्य रोज पूर्वेला उगवतो. वाक्यातील विधेयांग अथवा विधेय विस्तार ओळखा. सांगा मग, विधेय विस्तार सांगा. कोणता आहे मग उत्तर? पूर्वेला. रोज पूर्वेला आहे ना. पूर्वेला आहे म्हणजे रोज पूर्वेला. कधी म्हणजे आपण पाहिलं होतं का विधेय विस्तार म्हणजे त्या विधेयाला प्रश्न विचारायचे, म्हणजे क्रियापदाला प्रश्न विचारायचे. कोणते? कोठे, क्रिया कोठे झाली, कधी झाली, कशी झाली, असे जर प्रश्न विचारले तर आपल्याला काय भेटते? विधेय विस्तार. अशी जर आपण जर प्रश्न जर विचारले तर काय भेटते आपल्याला? विधेय विस्तार. तर त्याचं उत्तर काय मग? रोज पूर्वेला. आपला सूर्य रोज पूर्वेला उगवतो. उगवण्याची क्रिया कधी होते किंवा केव्हा होते? रोज पूर्वेला. म्हणजे विधेयाबद्दल अधिक माहिती कोण सांगते? रोज पूर्वेला. हे रोज पूर्वेला काय आहे? विधेय, विधेयांग किंवा विधेय विस्तार. त्याच्यानंतरचा प्रश्न पहा. हा 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 तो खूप वेळा रिपीट झालेला प्रश्न आहे. शरदच्या चांदण्यात गुलमर्ग मोह दिसतो. विधानपूर्वक सांगा. विधानपूर्वक. विधानपूर्वक शिकलो तो. विधानपूर्वक कशाला म्हणते? विधानपूर्वक. पेज नका पलटू. आठवा. विधानपूर्वक. हा, विधानपूर्वक कशाला म्हणते सांगा मग. जे मूळ प्रकार होते सांगा. विशेषणाला म्हणते काय? विशेषणाचे दोन प्रकार होते. एक होतं अधिविशेषण, एक होतं विधी विशेषण. कर्माले म्हणते. कर्माले कर्माले काय काय म्हटलं तुम्ही सांगा. कर्माले काय काय म्हटलं होतं? कर्मपूरक, विधीपूरक. नाही, विधीपूरक नाही म्हटलं होतं, विधेयपूरक. लक्षात ठेवा. कर्माले कोणती नाव दिले ते? कर्मपूरक, विधेयपूरक. ठीक आहे. त्याच्यानंतर उद्देश आणि उद्देश विस्तार. उद्देश होता. उद्देश. उद्देश बद्दल अधिक माहिती सांगते म्हणजे उद्देश विस्तार. जे अधिविशेषण, अधिविशेषण त्यालाच काय म्हणते? उद्देश विस्तार. त्याच्यानंतर पाहिलं आपण, त्याच्यानंतर पाहिलं होतं विधी विशेषण. विधी विशेषण म्हणजे विधानपूरक किंवा विधीपूरक. पहा मग आता हे विधानपूरक म्हणजेच काय? विधी विशेषण म्हणजेच विधानपूरक किंवा विधीपूरक. समजलं काय? सांगा मग आता याच्यातलं. तुम्हाला पाहायचं आहे पहिले कर्ता आणि कर्त्याच्या नंतर जर येत असेल त्याला काय म्हणते? विधी विशेषण. म्हणजे त्याला विधानपूरक म्हणते. नाही समजलं? पहा मग आता लक्ष द्या. शरदच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो. पहिले तुम्हाला काय ओळखायचं आहे? उद्देश म्हणजे कर्ता ओळखायचा आहे. दिसणारा कोण? गुलमोहर. दिसणारा कोण? आता इथं मला सांगा, गुलमोहर कसा दिसून राहिला? मग याच्याबद्दलची माहिती जी आहे इकडे सांगते की इकडे? म्हणजे त्याच्या याच्या मोहक गुलमोहर बद्दलची माहिती सांगते, अधि सांगते की विधी सांगते? अधिनी सांगत. कोण सांगते? विधी. विधी सांगते म्हणजे विधी विशेषण. विधी विशेषण नाव आहे विधीपूरक. म्हणजे विधीपूरक म्हणजे विधान पूरक. मोहक काय मग? विधानपूरक. आता आलं का लक्षात? समजलं? ते मोहक आहे त्याच्यातलं काय? विधानपूरक. नावच लक्षात नाही राहत. मी तुम्हाला तेच सांगून राहिलो. तो सुरुवात जेव्हापासून चालू झाली ना तेव्हापासून सांगून राहिलो, नाव लक्षात ठेवजा. बाकी सारं माहिती आहे तुम्हाला, अंदर काय चालू आणि काय नाही. बरोबर आहे ना? वाक्य कसं आहे, काय आहे, सारं माहित आहे.
फक्त एकच गोष्ट माहित नाही, कोणती? नाव. जे विसरणार आहे तुम्ही, आणि त्याच्यासाठी त्याला प्रॅक्टिस करणं आवश्यक आहे. प्रश्न चांगल्याच्या जास्तीत जास्त जेवढे प्रश्न सॉल्व्ह करा तेवढं ते लक्षात राहणार. प्रश्न सॉल्व्ह करा, जेवढे प्रश्न सॉल्व्ह करा तेवढं चांगलं. एक वेळा चॅप्टर चांगलं शिका, त्याच्यानंतर त्याचे प्रश्न जे आहे जेवढे जास्त भेटल ना तुम्हाला, अधिक पेपर सेट पहा आणि वेगवेगळे जेवढे प्रश्न सॉल्व्ह करा तेवढी तुमची प्रॅक्टिस होईल. तेवढं तुम्हाला ते नावं सुद्धा अशी माहिती होऊन जाईल, नंतर तुम्ही कधीच विसरणार नाही. ते नाव लक्षात ठेवा. एकाच शब्दाला वेगवेगळे नावं राहते. मराठी व्याकरण तेच आहे. समानार्थी शब्द पहा, एका शब्दाला किती नाव आहे. याच्यातही तसेच आहे, एका शब्दाला किती नाव आहे हे लक्षात ठेवा फक्त. सांगा बरं मग, एक शब्द घेऊन गेला होता कृदंत. हा, काय त्याला काय म्हणते? धातू साधित. आख्यात म्हणजे काय ते सांगा? आख्यात, आख्यात म्हणजे काय होते? आख्यात, आख्यात, आख्यात हे संस्कृत शब्द सांगितला होता. संस्कृत मध्ये काहीतरी म्हणते, जे मराठीतलं आहे त्याला संस्कृत मध्ये म्हणते आख्यात. आता ते काय असे शब्द आहे का तुम्ही विसरता, पण विसरू नका. अभ्यास करा, अभ्यास करा आणि तेव्हा सगळं आठवतं. काही पेजे पलटायची आवश्यकता नाही आहे. हा, आख्यात. क्रियापदाले आख्यात म्हणते संस्कृत मध्ये, बरोबर आहे ना? आख्यात कोणाला मध्ये? क्रियापदाले. कृदंत कोणाला मध्ये? धातू साधितले. आता हे आले गेले पाहिजे बरोबर, लक्षात ठेव जा. पावसाळ्यात सगळीकडे फुले उमलतात या वाक्यातले उद्देश कोणते सांगा? उद्देश ओळखा. उद्देश काय? उमलणारे कोण? उद्देश कोणता मग? फुले. 21 चे किती येते? 2. त्याच्यानंतर न्यायाधीशाकडून आरोपीला दंड ठोठावला गेला या वाक्यातील कर्ता ओळखा. कर्ता. कर्ताच ओळखायचा आहे ना. इथं तर नारानरी प्रत्यय लावता येत नाही. त्याच्या आधी ठोठावतो म्हणतो ना, हा क्रियापद. ठोठावणारा कोण? न्यायाधीश. न्यायाधीश कोण आहे मग याच्यातला? कर्ता. 22 कोण आहे? ती. त्याच्यानंतर तो आला या वाक्याचे उद्देश विस्तार ओळखा. उद्देश विस्तार. उद्देश म्हणजे उद्देश पाहायचा, उद्देश विस्तार पाहायचा. 23. हा, आला. तो आला पूर्व वाक्यच आहे उद्देश विस्तार. म्हणजे उद्देश कोणता आहे मग सांगा बरं? उद्देश तो आहे. ह्या याच्याबद्दल माहिती होत नाही, तो बद्दल आला. पहा, ह्या उद्देश आणि एक क्रियापद आहे म्हणजे विधेय. एक उद्देश आणि विधेय दोनच त्याच्यात काय मग त्याची माहिती सांगते काही? उत्तर काय? यापैकी नाही. उत्तर काय? यापैकी नाही. तो आला करून आले. पहा, लक्ष द्या इकडे. पहा, त्याने चांगला अभ्यास केला या वाक्यातील कर्म ओळखा. करणारा कोण? तो. करण्याची क्रिया कोण होते? अभ्यास कोण आहे? कर्म. त्याच्यानंतर त्याने आता घरी जावे या विधानातील कर्म ओळखा. आता लक्ष द्या. आता हे तुम्हाला एक ट्रिक सांगितली तुम्ही. ट्रिक्स कोणती? जाणे येणे जर असन तर याच्यामध्ये कर्म राहत. उत्तर यापैकी नाही. 25चं उत्तर किती आहे? या 4 यापैकी नाही. ठीक आहे. बाकीचा जो टॉपिक आहे तो आपण उद्या पेपर लिहिन. तुमचा पेपर लिहिला उद्या.